कृष्णा सुनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ज्यावेळेला कळली तेव्हा त्यांच्याबद्दल वाचलेलं ऐकलेलं सर्व काही एका झटक्यामध्ये एका क्षणामध्ये डोळ्यासमोर येऊ लागलं आणि त्याच्यामधलं त्यांच्या एका मुलाखतीमधलं एक वाक्य जे आहे ते पटकन डोळ्यासमोर आलं। ते म्हणजे मुलाखतकारांना त्यांना विचारलेलं होतं की तुमच्यामध्ये आणि इतर उद्योग क्षेत्रामधल्या व्यक्तींमध्ये नेमका काय फरक आहे। त्यावेळेला रतन टाटांनी असं म्हटलेलं होतं की दे आर बिझनेसमॅन अँड वी आर इंडस्ट्रियलिस्ट। या एका वाक्यामधून रतन टाटांनी दाखवून दिलं की त्यांची देशाच्या प्रती असलेली भावना, देशाच्या जडणघडणीमध्ये टाटा समूहाचं असलेलं योगदान आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी। आणि आज हे सर्व काही काळाच्या पडद्याआड गेलंय। विषयाला आपण पाहतो की रतन टाटा यांची समाजाबद्दल असणारी बांधिलकी, त्याचबरोबर त्यांचा साधेपणा हा प्रत्येकाला भावणारा होता आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं आता ही हळहळ जी आहे ती व्यक्त होते आहे। देशभरातील सगळी जनता रतन टाटा यांच्या जाण्यामुळं दुःख व्यक्त करताना पाहायला मिळते आहे आणि कुलाबा येथे निवासाने सुद्धा आता अंतिम दर्शनासाठी लोक यायला सुरुवात झालेली आहेत। काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि मुंबई पोलीस सुद्धा रतन टाटा यांना अखेरची मानवंदना आपल्या बँड पथकाच्या माध्यमातून देणार आहेत। त्यामुळे रतन टाटा यांच्याबद्दलचे किस्से, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांच्यासोबतची जी लोक काम करत होती किंवा त्यांच्या समूहामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मिळणारी त्यांच्याबद्दलची जी काही वागणूक होती ती अतिशय प्रेमळ होती आणि त्यामुळे हे जे ऋणानुबंध निर्माण झालेले होते त्यामुळेच ही सगळी जे काही आठवणी आहेत त्या आता जागवल्या जात आहेत। रतन टाटा यांचा साधेपणा हा प्रत्येकाला भावणारा होता। या 86 वर्षाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये रतन टाटा हे अत्यंत साधेपणाने राहणारे व्यक्ती म्हणून त्यांची सगळ्यांच्या मनावरती एक त्यांनी प्रतिमा तयार केलेली होती आणि त्यामुळे अगदी लहानांपासून थोरापर्यंत सगळेजणच रतन टाटा यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। सध्या रतन टाटा यांचं पार्थिव कुलाब्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आहे। थोड्याच वेळामध्ये 10च्या सुमारास ते NCPA जे नरिमन पॉईंट इथं आहे तिथे नेण्यात येईल आणि त्यामुळे त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। त्यामुळे सामान्यांनी सुद्धा अंत्यदर्शनासाठी यावं किंवा ते अंत्यदर्शन घेता यावं त्यासाठी तशी व्यवस्था जी आहे ती मुंबई पोलिसांकडून तशी अरेंजमेंट जी आहे ती करण्यात येणार आहे। 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे NCPA मध्ये असेल आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा NCPA मधून निघेल वरळीच्या दिशेनं जाण्यासाठी आणि वरळीमध्ये पोहोचल्यानंतर शासकीय इतमामामध्ये पारसी पद्धतीनं त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत। मात्र सध्याचे दृश्य आपण पाहतोय की कुलाबामधलं त्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेरची हे दृश्य आहेत। मुंबई पोलिसांचा बँड पथक इथेच मानवंदना अखेरची मानवंदना देण्यासाठी पोहोचलेला आहे। त्याचबरोबर अनेक जवळचे जे काही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले लोक आहेत, नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांच्यापैकी जे काही सदस्य आहेत ते सध्या त्यांच्या निवासस्थानी हळूहळू पोहोचत आहेत आणि त्यानंतरच त्यांचं पार्थिव जे आहे ते 10च्या सुमारास NCPA मध्ये नेण्यात येईल। आज अंतिम दर्शनासाठी अंतिम संस्कारासाठी गृहमंत्री अमित शहा हे देखील येण्याची शक्यता आहे, कारण पंतप्रधान हे परदेशात आहेत त्यामुळे ते आज येणार नाहीत अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। मात्र अंत्यदर्शनासाठी गृहमंत्री अमित शहा हे उपस्थिती लावतील अशी देखील जी माहिती आहे ती मिळते आहे। त्यामुळे NCPAचा सगळा परिसर हा आता नो पार्किंग झोन करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये तिथे पार्थिव गेल्यानंतर ती सगळी व्यवस्था जी आहे ती मुंबई पोलिसांकडून करण्यात येते आहे। मात्र रतन टाटा यांच्या निधनाची बातमी रात्री समजली आणि तेव्हापासून वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या लोकांकडून ही जी हळहळ ती व्यक्त होताना पाहायला मिळते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे श्रद्धांजली अर्पण करत असताना रतन टाटा यांच्याबद्दलचे किस्से किंवा त्यांच्यासोबत घालवलेले काही जणांचे क्षण आहेत त्याची सुद्धा लोकांना आठवण करून दिली जाते की रतन टाटा हे किती सभ्य होते। शिवाय त्यांचा साधेपणा जो आहे तो सुद्धा सांगितला जातोय, मांडला जातोय लोकांसमोर। शिवाय त्यांचं उद्योग क्षेत्रातलं काम असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली तरतूद असेल किंवा त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे योगदान आहे त्या योगदानाची सुद्धा आठवण करून दिली जाते। त्यामुळे 86 वर्षांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये रतन टाटा यांचं एक वेगळं असं जे काही व्यक्तिमत्व आहे ते निर्माण झालेलं आहे। त्याच अनुषंगाने प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीच्या आठवणी जागवतो आहे। लहानापासून मोठ्यापर्यंत सुद्धा हे दुःख व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण देशभरामधून ही हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यामुळे आज अंतिम संस्काराच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। त्याच्यापैकी व्यवस्था जी आहे ती आतापासूनच केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। वृषाली, प्रचंड देशाभिमानी आणि संवेदनशीलपणा जपणारा असा व्यक्ती, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती आणि सामान्यांमधला एक माणूस अशी त्यांची ओळख होती आणि अशी व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे। कृष्णा, तुमच्याकडून अपडेट्स जे आहेत ते सातत्यानं घेत राहणार आहोत। जमशेदपूरमधल्या टाटा स्टील प्लांटमध्ये जाऊन नागरिकांची रतन टाटांना
नागरिकांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि यावेळेला नागरिकांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. बहुत ही दुखद घटना है और ये जानकर हम सबको बहुत दुख हुआ कि ये अभी नहीं रहे. ये सबके लिए बहुत ही एक सीखने वाली बात है कि इतना बड़ा व्यक्ति, इतना विनम्र, जिसने लाखों लोगों को रोजगार दिया, आज देश की अर्थव्यवस्था में इतना बड़ा काम किया. Ratan Tata was truly a great man and he was identity of the India. उनके बहुत इंसिडेंसेस हमने पढ़े सुने और उनसे हम प्रेरित भी होते. हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की. ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए, इसलिए मैं तुरंत इधर आ गया. वो कहते हैं ना कि बहुत जन्म के बाद कोई ऐसा युग पुरुष एक जन्म में मिलता है, तो वो रतन जी के बारे में वो बातें पूरी लगती है. और जैसे बात पता चली कि रतन जी अपने साथ अभी नहीं है, तो वहाँ से जो दुख शुरू हुआ, तो उनको ट्रिब्यूट देने के लिए यहाँ पे हम लोग खड़े हैं. लगता है कि रतन जी जैसा आदमी वापस होना चाहिए भारत में. भारत को और उनकी जरूरत थी और भारत सदैव उनका ऋणी रहेगा. सामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहत होतो. क्वचितच अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर सामान्य माणूस जो आहे तो व्यक्त करत असतो. आता ही अँब्युलन्स जी आहे ती कुलाब्यामधल्या रतन टाटा यांच्या निवासस्थानाच्या इथे पोहोचलेली आहे आणि एक बँड पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे जे आदरांजली रतन टाटा यांना वाहते. 28